त्याच्यामध्ये समर्थांनी भिक्षा निरूपण कसं टाकलं? अखंड ध्यान, अखंड नाम, ते भिक्षा मागत असताना कसं? हे तर आणखीनच कठीण आहे. पण शक्य आहे, शक्य आहे. एकदा एका साधकाने ब्रह्मचैतन्यांना विचारलं होतं, गोंदवलेकर महाराजांना, की महाराज म्हणाले, त्याला महाराजांनी दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं. पहिले प्रश्न सांगतो. तो म्हणाला, महाराज मला कार घ्यायची आहे, मी ती घेऊ का? सुषमाताई वाळिंबेंनी पुन्हा सुरू केला आहे व्हिडिओ. दोनदा त्यांना रिमूव्ह केलेला आहे, तिसऱ्यांदा पुन्हा रिमूव्ह करतो. ब्रह्मचैतन्यांना विचारलं की मी कार घेऊ का? तर महाराज म्हणाले, कार घ्यायला हरकत नाही, कार घ्यायला हरकत नाही, पण कार मध्ये जप असू दे, जपामध्ये कार नसू दे, कार मध्ये नाम असू दे, नामामध्ये कार येता कामा नये. आणि म्हणून तुम्हाला मी पुन्हा सांगतो की भिक्षा निरूपणामध्ये नाम भिक्षा घेत असताना सतत येतं. भगवंताचं नाम, भगवंताचं ध्यान भिक्षेमध्ये अखंड साधता येतं. एवढी मोठी भिक्षेचं महत्व समर्थांनी या ठिकाणी प्रतिपादित केलं. भारतवर्षाच्या इतिहासामध्ये अगदी प्रामाणिकपणे जर विचार करायचा झाला तर भिक्षेचं अनन्यसाधारण महत्व भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांनी प्रस्थापित केलं. आणि आचार्यानंतर ते संन्यास भिक्षा म्हणून अनेक वर्ष चाललं आणि पुढे भिक्षेला मरगळ यायला लागली. आणि गृहस्थ माणसांनी तर भिक्षा मागूच नये इथपर्यंत येऊन पोहोचलो. आणि भिक्षा फक्त संन्यासांनीच मागायची असते या रिजिडिटी पर्यंत आपण येऊन पोहोचलो. आचार्यांची वाक्य आहे, म्हणजे आज्ञा आहे, भिक्षौषधम भुज्यताम. साधना पंचकम मध्ये जगद्गुरु भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांनी भिक्षौषधम भुज्यताम सांगितलंय. आणि आता यानंतर जेव्हा ते संन्यासापुरता मर्यादित राहिलं आणि गृहस्थ माणसाचा भिक्षेशी काहीच संबंध नाही असं आम्हा सर्वसामान्य संसारी लोकांना वाटायला लागलं, तेव्हा गृहस्थ माणसामध्ये, गृहस्थ लोकांमध्ये पुन्हा भिक्षेचं महत्व परमपूज्य समर्थ रामदास स्वामी यांनी प्रस्थापित केलं. शंकराचार्यांचं कार्य जे फक्त संन्यासापुरताच शिल्लक राहिलं होतं ते सगळ्या लोकांमध्ये त्या कार्याला गौरव प्राप्त करून दिला. भिक्षा हे हीनतेचं लक्षण नाही, भिक्षा हे प्रतिष्ठेचं लक्षण आहे. समर्थ म्हणतात, भिक्षा पात्र अविलंबिने जळो जिणे लाजीरवाणे. काय म्हणतात? भिक्षा पात्र अवलंबिने जळो जिणे लाजीरवाणे. काय कमालीच गोष्ट आहे की जर भिक्षा पात्र आम्ही अवलंबलं तर आमचं जीवन आहे, आणि जर भिक्षा पात्र आम्ही अवलंबलं नसेल तर आमचं लाजीरवाणं जीवन आम्हाला नको आहे. आणि म्हणून भिक्षेबद्दल समर्थांनी, या समासातलं वाक्य नाहीये बरं काय, हा, भिक्षेबद्दल समर्थांनी एवढं मोठं प्रतिपादन करून भिक्षेला एक प्रतिष्ठा निर्माण करून दिली. मग आता यात अखंडत्व कसं साधता येईल आणि भिक्षा पण कशी साधता येईल हे आपण आज बघणार आहोत. आपले काम दिवसभर पूर्ण करायचे हे समर्थांच्या महंताला आज्ञा होती. समर्थांचा महंत 24 तास आपल्या कार्यामध्ये असायचे. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजांसाठी खर्च होणारा वेळ आणि शक्ती समर्थांच्या महंताला देणं समर्थांना अभिप्रेत नव्हतं. आणि
असं असताना समर्थांनी भिक्षाव्रताचा प्रारंभ केला आणि भिक्षेला व्रताचा दर्जा दिला, व्रताचं महत्व दिलं. समाजासाठी करत असलेल्या कार्यासाठी समाजाकडूनच भिक्षा घेतली तर कार्यकर्त्याचे आणि भिक्षेकऱ्याचे जीवन सुकर होतं. जेव्हा महंत भिक्षा मागायला जातो, एवढा मोठा कार्य करणारा महंत, समाजासाठी झटणारा महंत, समाजासाठी खपणारा महंत जेव्हा भिक्षा मागायला जातो, त्यावेळी त्या भिक्षेला प्रतिष्ठा निर्माण होते. म्हणून समर्थांची भिक्षा ही भीक नव्हे, समर्थांची भिक्षा लाजारी नव्हे, समर्थांची भिक्षा याचना नव्हे, समर्थांची भिक्षा ही प्रभू रामचंद्राची सेवा आहे. समर्थांची भिक्षा ही आत्मानुसंधान आहे. समर्थांची भिक्षा हे कार्यासाठी असलेलं स्वावलंबन आहे. म्हणून भिक्षा पात्र अविलंबिणे जळो जिणे लाजीरवाणे. कमाल आहे. या ठिकाणी आणखीन एक श्लोक मला उद्घृत करावासा वाटतो. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षान देही च पार्वती. माझ्या वडिलांनी ज्यांचं प्रास्ताविकामध्ये नाव घेतलं होतं त्यांनी मला हा शिकवला. म्हणजे झाल्यापासून नियमाने मी या श्लोकाचं जेवत असताना उच्चारण केलाय, अर्थ जाणून उच्चारण केलाय. आणि हा श्लोक माझ्या सद्गुरूंनी शिवगड येथे अन्नपूर्णेमध्ये पेंट करून ठेवलेला आहे. आता समर्थांची भिक्षा, माझ्या सद्गुरूंनी सांगितलेली भिक्षा, माझ्या वडिलांनी सांगितलेली भिक्षा एका अर्थाची आहे, लक्षात ठेवा. पहिले वडिलांनी सांगितलेलं सांगतो आणि मग समर्थ सद्गुरूंनी सांगितलेलं सांगतो आणि मग संपूर्ण समाज सांगतो. भिक्षा माझ्या वडिलांनी सांगितलं, व्रत बंद झाल्यानंतर संध्यावंदन करून ज्या वेळेला जेवायचं असतं त्यावेळेला मंत्र पठण करायचं असतं, चित्राहुती घालायची असते. त्याबद्दल भिक्षा मंत्र म्हणायचा आहे, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षान देही च पार्वती. मग वडील म्हणाले, आपल्याला अन्न पानामध्ये जे अन्न वाढल्या गेलं ती आई पार्वती, पार्वतीचं नाव अन्नपूर्णा आहे, लक्षात ठेवा. म्हणून अन्नपूर्ण म्हटलंय आणि शेवटी भिक्षान देहीचे पार्वती म्हटलंय. हे दोन नावं नाही आहेत, एकच नाव आहे. अन्नपूर्णा हा तिचा गौरव आहे त्या नावाचा, म्हणून तिला ते नाव पण, कारण की ती अन्न पुरवते. पार्वतीचा तो गौरव आहे आणि गौरवातून आलेलं नाव अन्नपूर्णा आहे. वडील म्हणाले होते की आपण ज्या वेळेला जेवायला बसतो आणि आपल्याला ज्या वेळेला पान वाढून आपल्या समोर आलं असतं, त्यानंतर आपण पाणी फिरवतो, चित्राहुती घालतो आणि मंत्र म्हणतो, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षान देहीच पार्वती. माता पार्वतीने आम्हाला दिलेली भिक्षा आहे. मग आम्ही कलेक्टर असो, डॉक्टर असो, सामान्य माणूस असो, तो आई पार्वती समोर याचक आहे आणि आई बाळाला जेव घालते. आणि आई बाळाला जेव घालत असताना आईने वाढलेलं अन्न हे रुचकरच असतं. मी वैद्यकीय व्यवसाय आहे, मी स्वतः डॉक्टर आहे.
ज्या मुलांना जॉन्डिस होतो, ज्या मुलांना जॉन्डिस होतो त्या मुलांना साय, लोणी, तूप ह्या गोष्टी वर्ज्य असतात आणि दूध. फाटलेलं दूध चालतं म्हणजे दही चालतं, रसगुल्ला चालतं. पण दूध, साय, लोणी आणि तूप ह्या गोष्टी वर्ज्य असतात. माहिती त्याला देत नाही जेवायला. आणि मुलाला तर भातावर तूपच पाहिजे असतं, तो हट्ट करत असतो. त्याने कितीही हट्ट केला तरीही त्याला इकडून तिकडून समजावून, आई तुपाची रुची नसलेलं अन्न जेव घालते, मुलाला आवडत नसलेलं अन्न जेव घालते, पण त्यात त्या मुलाचं कल्याण असतं. तसं माझ्या रुचीला पटतंय की नाही हा विषय गौण आहे. माझ्या कल्याणाकरता काय आहे हे माता अन्नपूर्णेला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे माझ्या पानात पडलेलं जे अन्न ते अन्नपूर्णेने दिलेला प्रसाद आहे, त्याची रुची बघायची नसते. वडिलांनी मला शिकवलेली गोष्ट सांग. म्हणून जेवायला बसल्यानंतर मीठ कमी असो की जास्त असो, तिखट कमी असो की जास्त असो, आपण अन्नाला नावं ठेवता कामा नये आणि अप्रसन्नतेने भोजन करता कामा नये. असं जर आम्ही करत असू तर भिक्षा स्वीकारली. मग आलेल्या भिक्षेचं रूपांतर रुचीमध्ये होणार नाही याची गृहस्थाश्रमाने काळजी घ्यायची आहे. आणि संन्यासाकरता जगद्गुरु भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांनी सांगितलंय, स्वादेन्नम न तु याच्यता. आता भिक्षौषधम भुज्यताम संन्यासाची आज्ञा आहे आणि स्वादेन्नम नतु याच्यताम ही गृहस्थाश्रमाची असलेली आज्ञा आहे. पण आम्ही ती विसरून जातो आणि ती संन्यासासाठी आहे असं समजतो. ही गृहस्थ धर्मासाठी आहे. आम्ही असं का समजतो? आम्ही विसरलो की शंकराचार्यांनी भिक्षा ही आमच्यासाठी सांगितली, ती फक्त संन्यासासाठी सांगितली असा आमचा संकुचित विचार तयार झाला. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी गृहस्थाश्रमासाठी पण ती भिक्षा आहे हे सांगितलं. आणि आता शंकराचार्यांचं ते वाक्य लक्षात घ्या, स्वादेन्नम नतु याच्यता. जेवायला बसल्यानंतर जरा सुद्धा स्वादिष्टपणा करता याचना करू नका. याचना शब्द आहे बर का. माझे वडील जेवायला बसत असत आणि आई जेवणामध्ये एखाद्या वेळेला वरण किंवा भाजीमध्ये मीठ टाकायचं विसरली असेल तर माझे वडील पानात वाढलेलं जे मीठ आहे तेवढं कालवत असत. आता अजिबातच मीठ टाकलं नाहीये, त्यामुळे जेवणभर तेवढं मीठ पुरत नाही. पण त्यानंतर दुसरं मीठ घेत नसत आणि अन्नामध्ये मीठ कमी पडलं असं कधीही होत नसत. पूर्ण भोजन पहिल्या वाढलेल्या मिठानेशी ते करत असत. आणि ज्या वेळेला आम्ही किंवा आई जेव्हा बसत असे तेव्हा अरे हे तर अळणी झालं, याच्यात मीठच नाही असं लक्षात यायचं. पण वडिलांनी कधीही तक्रार नाही. आणि दुसरा दृष्टांत मी माझ्या वडिलांचा देणार आहे, स्वादेन्नम नतु याच्यता. पेप्टिक अल्सरमुळे मी 8व्या वर्गात होतो. आयुर्वेदिक डॉक्टरांनी माझ्या वडिलांना दूध पोळी खायला सांगितली आणि माझ्या वडिलांनी संपूर्ण 3.5 वर्ष म्हणजे 4 दिवाळ्या दूध पोळीच खाल्ली आहे. माझ्या आईला एक दिवस राहावेन असं झालं, कारण माझे वडील जे भोजन करायचे आई तेच भोजन करत. वडील जे खात नसत ती वस्तू माझी आई खात नसे. मकरंद बुवा रामदासी सगळीकडे सांगतात माझ्या आईबद्दल. मी कधी बोलत नाही, कारण आपण अशी स्तुती करणं बरोबर नाही.
पण मकरंद बुवा रामदास ही सगळीकडे सांगतात. तर एक किस्सा तुम्हाला पण सांगतो. माझ्या वडिलांच्या पायाचं तीर्थ घेतल्याशिवाय माझ्या आईने आयुष्यभर अन्न सेवन केलं नाही. वडिलांच्या पायाचं तीर्थ घेतल्यानंतरच माझ्या आईने अन्न सेवन केलं. आणि जे वडील जेवतील तीच वस्तू खाल्ली, दुसरी वस्तू माझ्या आईने खाल्ली नाही. माझ्या वडिलांनी दूध पोळी 3.5 वर्ष खाल्ली. प्रकृतीला अल्सर असल्यामुळे माझ्या आईने 3.5 वर्ष दूध पोळीच खाल्ली, प्रकृती चांगली असताना सुद्धा. वडील जाऊन 20 वर्ष झाले. वडिलांच्या अंगठ्याचं तीर्थ त्यात ती नर्मदा रोज घालते आणि तेवढं तीर्थ घेऊनच ती अजूनही जेवण करते. आई आहे माझी 93 वर्षाची. स्वादेन्नम नतु याच्युताम. 3.5 वर्ष 4 दिवाळ्या गेल्यानंतर आई मला घेऊन डॉक्टर केळापुरेंकडे गेली. मी 8व्या वर्गात होतो. पण म्हणाली, डॉक्टर तुम्ही किती दिवस दूध पोळी पेशंटला खायला सांगणार? तर डॉक्टर म्हणाले, मी कोणाला सांगितली दूध पोळी खायला? म्हणे तुम्हाला लक्षात सुद्धा नाही तुम्ही कोणाला सांगितलं. त्यावेळेला पतीचं नाव घेत नसत म्हणून आई म्हणाली, सुनीलच्या बाबांना तुम्ही सांगितली, ह्यांना तुम्ही सांगितलं. ते म्हणाले ती तर खूप जुनी गोष्ट आहे. म्हणे हो. असं? आई म्हणे तुमच्या लक्षात कसं नाही? अहो म्हणे पेशंटला आम्ही दूध पोळी खायला सांगतो, तो दुसऱ्या दिवशी येऊन सांगतो मी दूध पोळी खाल्ली बरं, तेव्हा त्यांनी सकाळ संध्याकाळ खाल्ली असते. तो तिसऱ्या दिवशी येऊन दूध पोळी खाल्ली असं सांगतो, तेव्हा त्यांनी सकाळ संध्याकाळ म्हणजे 4 वेळा, 2 दिवस 4 वेळा खाल्ली असते. तो चौथ्या दिवशी येऊन सांगतच नाही, तेव्हा आम्ही समजतो की यांनी दूध पोळी खाणं सोडलं. आणि आम्ही आमचे औषध जसे द्यायचे तसे देणं सुरू ठेवतो. पण नानासाहेबांनी एकदाही दूध पोळी खात असतो, बाकी काही खात नाही अशी बढाईकी मारली नाही, वर्णन केलं नाही, कौतुक केलं नाही. मी तुमच्या आज्ञेत आहे बरं डॉक्टर असं दाखवलं सुद्धा नाही. त्यामुळे मी समजलो की हे सगळे जेवत असतील, वहिनी तुम्ही स्वयंपाक करा. आणि माझ्या समोर त्यांना मी सगळं जेवायला घालतो. माझ्या आईने 4 ठाव पक्वान्यासहित स्वयंपाक केला. डॉक्टरांना पण जेवायला बोलवलं. वडील ऑफिस मधनं उशिरा येत असत. त्यानंतर त्यांची संध्या झाली, तोपर्यंत डॉक्टर आले. रात्री 9:30 वाजता जेवायला सुरुवात केली. सगळं पान नीट वाढून समोर ठेवलं. वडील म्हणाले, चुकून तुम्ही दुसरं ताट दिलेलं दिसतंय. आई म्हणाली, नाही डॉक्टरांनी आज हे खायला सांगितलं. डॉक्टर म्हणाले, मी पण तुमच्या बरोबर जेवतोय. त्यानंतर दूध पोळी खात असताना माझे वडील जेवढ्या पोळ्या खायचे तेवढ्याच पोळ्या, 2 भाज्या चटण्या वरण असताना तेवढ्याच पोळ्या, त्या जेवणात वाढ नाही झाली त्यांच्या आणि घटही नाही झाली. स्वादेन्नम नतु याच्युताम. स्वादिष्ट अन्नाची याचना करायची नाही, शंकराचार्यांची आज्ञा आहे. भिक्षौषधम भुज्यताम साधना पंचकम मध्ये आचार्यांनी आज्ञा केली आहे. आणि या ठिकाणी समर्थांनी फार सुंदर भिक्षेला महत्व दिलं आहे की भिक्षा पात्र अविलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे. जो गृहस्थ भिक्षा पात्राचा वापर करतो म्हणजे भिक्षा समजून जेवण करतो. एक उदाहरण देऊ इच्छितो, माहिती नाही बऱ्याच लोकांना. माझ्या वडिलांचे गुरु परमपूज्य भालचंद्र शास्त्री भारती, ज्यांचा नर्मदा काठी मठ आहे ओंकारेश्वर जवळ मोरटक्क्याला. त्यांचे गुरु करपात्रीजी महाराज हे हातामध्ये भिक्षा घेत असत आणि तेवढं त्यांना खात असत. पत्रावळ नाही, ताट नाही, काहीच नाही. सगळी भिक्षा एका हातात. मग तुम्ही बासुंदी वाढा की श्रीखंड वाढा, भाजी वाढा की वरण वाढा, भात वाढा की पोळी वाढा, वडा वाढा की भजा वाढा, सगळं हातात. स्वामी करपात्रीजी त्यांच्या त्या भिक्षा घेण्याच्या प्रकारामुळे त्यांना करपात्रीजी म्हणत असत. आणि शंकराचार्यांची नियुक्ती करण्यासाठी
करपात्रीजींना बोलवलं जात असे, हा अधिकार होता शंकराचार्यांचा. करपात्रीजींचा हा अधिकार होता भिक्षा घेऊन जेवणाऱ्याचा. भिक्षा निरूपण सांगतोय. पुढले 4 दिवस मी भिक्षा निरूपण सांगणार आहे. आजचा दिवस धरून 5व्या दिवशी माझं रिझर्वेशन आहे. तोपर्यंत 4 दिवसात मी हा समाज पूर्ण कर. राजेंद्रजींनी अजून वेळ घ्या म्हटलं, पण पुढले 2-3 दिवस प्रवासात असल्यामुळे खंड माझ्यामुळे पडणं माझ्या मनाला रुचत नाही बघा. अशी स्वामी करपात्रीजींची भिक्षा माझे सद्गुरू डॉक्टर काकांची भिक्षा ती पण तुम्हाला सांगतो. यवतमाळात आम्ही नवीन नवीन होतो. काकांना घरी जेवायला बोलवलं. सगळ्यांनी सांगितलं की काकांना वालाची भाजी आवडते. वालाची भाजी, वालाची भाजी, वालाची भाजी. पसरलं सगळीकडे लोण. 3 दिवसाचा मुक्काम बिचाऱ्यांचा. वालाची भाजी सकाळ संध्याकाळ. तिथून त्यांना मी सोडायला अमरावतीला गेलो. अमरावतीला पूर्ण त्यांचे 4 दिवस प्रवचन ऐकले आणि तिथून त्यांना अकोल्याला सोडायला मीच होतो. अकोल्याला कळलं की काकांना सिमला मिरची भाजी आवडते. सगळ्या घरी सिमला मिरचीच भाजी. अकोल्याला काकांना सोडलं आणि परत निघतो म्हटलं तर ते म्हणाले तुम्ही जेवून जा आणि मग तुम्ही जा, तसे जाऊ नका. म्हणून आम्ही जेवायला बसलो तर ते म्हणतात काका तुमच्या आवडीची शेपूची भाजी केली आहे. मी काका म्हटलं 3 गावांना तुमच्या बरोबर येतो, तुमच्या आवडीच्या वेगवेगळ्या भाज्या लोक सांगतात, नक्की तुमच्या आवडीची भाजी कोणती? काका हसले. काका म्हणले ज्याने जी भाजी केली ती छान झाली आणि मला आवडली असं मी सांगतो, त्यातला एखादा माणूस काकांना ही भाजी आपण केलेली ही भाजी खूप आवडते असं बाहेर सांगतो आणि मग त्या गावात तीच भाजी सकाळ संध्याकाळ होते. माझ्या सद्गुरूंची दीक्षा पहा कशी. जे वाढलं ते आवडलं म्हणतात, जे वाढलं ते छान झालं म्हणतात. स्वादेन्नम न तू याच्यता. कधीही स्वादिष्ट अन्नाची याचना करत नाही. म्हणून काकांना काय आवडतं याचा शोध कोणाला लावता नाही आला. आपलं जीवन असं असावं, अशी भिक्षा असावी. गृहस्थ माणसाची अशी भिक्षा असावी. संन्यासाची भिक्षा तशी असावी. संन्यासाचा नियम आहे की त्यांनी झोळीमध्ये घेतलेली भिक्षा नदीमध्ये बुडवायची असते. बुडवल्यानंतर संपूर्ण गायत्री मंत्र म्हणायचा असतो. तुम्हाला माहिती आहे हा किती अक्षरी आहे. तेवढा गायत्री मंत्र म्हटल्यानंतर नदीतून तिला बाहेर काढायचं. सगळं पाणी निथळू द्यायचं. आता बासुंदी असो, भाजी असो, रस्सा भाजी असो, त्यानंतर ती पुन्हा बुडवायची. पुन्हा पाण्याच्या खाली ती पुरतुंडी होऊन जाते तयार, लगदा होतो त्याचा. तो ठेवायचा वाहत्या नदीमध्ये आणि त्यानंतर गायत्री मंत्र पूर्ण म्हणायचा, पुन्हा काढायची. आता आणखीन ती लहान पुरतुंडी झाली, पुन्हा एकदा बुडवायची, पुन्हा गायत्री मंत्र म्हणायचा. त्रिवार गायत्री मंत्र म्हटल्यानंतर तिला बाहेर काढायची आणि बाहेर काढल्यानंतर मग जे आहे ते पशु पक्ष्यांचा हिस्सा दिल्यानंतर, कीटकांचा हिस्सा दिल्यानंतर मग त्या संन्याशांनी खायचं आहे. त्या अन्नामध्ये स्वाद असतच नाही. जिभेला जरा सुद्धा रसास्वादन मिळत नाही. अशा पद्धतीने भिक्षा ग्रहण केली तर भिक्षा मागणारा जो साधक असतो ना त्याच्यासारखा श्रीमंत कोणी नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मानते. महाराज एकदा गोंदवल्यात भिक्षा मागायला निघाले. आणि महाराजांनी भिक्षा मागता मागता एका घरापाशी आले. ते एका रामदासीचं घर. तो रामदासी गावातून भिक्षा मागून नुकताच आला होता आणि घराची कडी उघडत होता. त्याच्या झोपडीची तो कडी उघडत होता. त्यांनी कडी उघडली, दार लोटलं, मागून आवाज येतो अंगणातून, ओम भवती भिक्षांदेहि. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज भिक्षा मागायला आले. आपल्या खांद्यावर जी झोळी होती, जी घरात
पाऊल टाकायचं आहे उंबरठ्याच्या आत, मागे याचक आला आहे, भिक्षा मागणारा आला आहे. रामदासी मागे वळला. त्यांनी आपली सगळी झोळी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या झोळीमध्ये रीती केली, रिकामी केली. आणि तो आपल्या कुटीमध्ये परतला. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज भिक्षा घेऊन निघाले आणि आपल्या शिष्यांना म्हणतात, मी एवढा श्रीमंत व्यक्ती पाहिला नाही आजपर्यंत. एवढ्या श्रीमंत व्यक्तीची माझी आज भेट झाली. ते म्हणतात, कोण श्रीमंत? हा झोपडीत राहणारा. तो म्हणे, अरे मला 1 रुपया देणारे, 10 रुपये देणारे, 100 रुपये देणारे, त्या काळी 100 म्हणजे मोठी रक्कम होती. 100 रुपये देणारे सुद्धा बरेच लोक आहेत. पण जे ते जेव्हा 100 रुपये देतात तेव्हा त्यांच्याकडे हजारो रुपये शिल्लक असतात. पण आपलं संपूर्ण पोट रिकाम असताना, भुकेनी पोटामध्ये कावळे कावकाव करत असताना, भिक्षेला आलेल्या भिक्षेचा एकही कण स्वतःजवळ न ठेवता माझ्या झोळीमध्ये ज्याने रिक्ता केला, त्याच्या एवढा श्रीमंत व्यक्ती या जगात दुसरा कोणीच नाही. असं ब्रह्मचैतन्य आपल्या शिष्यांजवळ म्हणाले. भिक्षेकरी केवढा मोठा आहे बघा. भिक्षेकऱ्याचं मोल किती महान आहे. मी माझ्या वडिलांची भिक्षा सांगितली, डॉक्टर काकांची भिक्षा सांगितली, समर्थांची भिक्षा आपल्या समोर सविस्तरपणे मांडणार आहे. आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची भिक्षा सांगितली, त्यात रामदासींनी दिलेली भिक्षा आलीच. आपण सगळे गृहस्थाश्रमी आहोत, आपण सगळे संसारी आहोत. आपण कशी भिक्षा मागितली पाहिजे, माझ्या वडिलांनी आणि डॉक्टर काकांनी जे समजवलं, या पद्धतीने आपण भिक्षा घेतली. आणि ज्या वेळेला मी भिक्षेसंबंधी बाहेर बोलायला आणि मागायला गेलो, तेव्हा सगळे म्हणाले, आजकाल तर बुफे सिस्टम सुरू झाली आहे, मग भिक्षा कशी घ्यायची? आचार्यांच्या वाक्याचे लक्षात ठेवायचं, स्वादेन्नम नतु याच्यता. उत्कृष्ट पदार्थावर तुटून पडणं अगदी श्रीमंताच्या बुफेमध्ये सुद्धा असतं. आपण त्या ठिकाणी स्वतःला सावध केलं पाहिजे. तो पदार्थ खायला हरकत नाही, त्या पदार्थावर तुटून पडण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, घ्यायचंय एक नाही 4दा पक्वान्न घ्या, पण आपापल्यासारखं घेऊ नका. म्हशी समोर ज्या वेळेला मिळवण टाकलं असतं, मिळवण कळतं तुम्हाला, ढेप सरकी वगैरे सगळं भिजवून टाकलं असतं, बाजूला कडबा असतो, कडबा टाकून देते आणि मिळवण स्वीकारते. कसं स्वीकारते? त्या मिळवणाच्या टोपल्यामध्ये तोंड घातल्यानंतर अख्खं टोपलं संपेपर्यंत ती म्हैस त्या टोपल्यातून तोंड काढत नाही. पावते का हो, भराभर गिळून पोटामध्ये जमा करते आणि मग निवांत बसते तेव्हा रवंथ करते. असं तुटून पडणं मनुष्याला शोभत नाही. प्राण्यांचा तो स्वभाव आहे, भगवंतांनी त्यांना तो गुणधर्म दिला आहे. त्यांनी जर तसं भरभर खाल्लं नाही जंगलामध्ये, तर हिंस्त्र पशु त्यांच्या मागे येतील आणि त्यांची शिकार करतील. म्हणून पहिल्यांदा जे तोंडात येईल ते भरभर टाकून घ्या आणि सुरक्षित जागी गोठ्यात गेल्यानंतर मग तुम्ही रवंथ करा. त्यांच्यासाठी भगवंतांनी केलेली ती व्यवस्था आहे. पण मनुष्याने बुफेमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीचं भोजन करणं योग्य नाही. अगदी ज्यांना दोन्ही वेळेला उत्तम जेवण मिळते असे लोक सुद्धा बुफेमध्ये तुटून पडलेले पाहायला मिळतो. तो मी नसावा, आणि जर मी तो नसेल तर मी भिक्षा ग्रहण करतो. डायबिटीस आहे तर गोड खाऊ नको. घरात गोड न खाणारे लोक बुफेला गेल्यानंतर गोडच खाऊन घेतात. मग पुढचे 8-10 दिवस चहात साखर सुद्धा घेणार नाही, असं करणार नाही. त्या दिवशी कशाला जास्त खात आहे?
त्या दिवशी लाचार कशासाठी होता त्या पक्वांना? तुम्हाला भिक्षा दिलेली आहे आणि तुम्हाला चॉईस दिलेला आहे. रोज तुम्हाला माता पार्वती वाढते. म्हणजे काय? जी वाढणारी व्यक्ती आहे ती आई पार्वती आहे हे लक्षात ठेवा. रोज. आणि त्यानंतर ज्या वेळेला आम्ही जेवायला बसतो तेव्हा पार्वतीने वाढलेलं अन्न स्वादेन्नम नतु याच्यता, आनंदाने स्वीकारतो. आता बुफे मध्ये माता पार्वती म्हणते, आज तुला चॉईस, तू एवढे दिवस काय शिकलास हे मला बघू दे. आणि मग आम्ही आमच्या हाताने जेवण घेतोय. आई पार्वती वाढते आहे असं. हात आई पार्वतीचा समजा आपलाच आहे आणि ती वाढते आहे समजून जेवा. रोजच्या सारखं रोज जर बिना साखरेचं खात असाल डायबिटीस असल्यामुळे, तर तिथे सुद्धा बिना साखरेचं जेवा. पक्वान्न उत्तम आहे, पुढचे 10 दिवस मी साखर खाणार नाही असं करू नका. डायबिटीस नसेल तर पोटभर गोड खा, पण हापापल्यासारखं खाऊ नका. पोटभर खायला काही विरोध नाही, पण त्या गोडाचा लचका तोडल्यासारखा खाऊ नका. अगदी त्या डिश मध्ये इतके भरून ठेवायचे की थोडस हलणं जास्त झालं तर त्या वाटीमधून तो खाली पडतो की काय पकवान. गुलाबजाम रसगुल्ला म्हणा की तो गडबड की खायचा, ढीकच्या ढीक घ्यायचा. कशासाठी ढीक घ्यायचा? तू घे ना 2 किंवा 3 जे वाटीत बसत असतील निवांतपणे. ते खाल्ल्यानंतर पुन्हा घे. त्याचं असं चढत घेऊन घ्यायची. आम्हाला पार्वतीने वाढलेलं अन्न नाही. माता पार्वती असं नाही वाढत, वाढू शकत नाही. तर भिक्षा घेतली तर तो निराहारी आहे लक्षात ठेवा. जीवन करी जीवित्वा. हो. सहना भवतु सहनौ भुन. आणि अशा पद्धतीने घेतलेलं अन्न हा प्रसाद आहे. प्रसाद चवीने खायचा नसतो. प्रसाद कधीच चवीने खायचा नसतो. आणि प्रसाद कमी मिळाला आणि जास्त मिळाला नावाची गोष्ट नसते. एकच पेढा हातात मिळाला, तेवढ्याच 4 जण आले, थोडा थोडा सगळ्यांना द्या. माझ्या हातात चौतकरच पेढा राहिला, आता मी तो खाणार, तेवढ्याच 2 जण आले, पुन्हा दोन त्याचे 2 तुकडे केले आणि तिसरा छोटासा कण मला मिळाला, तरीही मला भगवंताची पूर्ण कृपा मिळाली. प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्योपजाय. प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा प्रसाद कसा घ्यायचा हे सांगितलंय. म्हणून रोज जेवण घेऊ नका, माता पार्वतीने दिलेला प्रसाद घ्या. या प्रसाद घेण्याला भिक्षान्न घेणं असं म्हणतात. आपला समाज काय आहे? भिक्षा निरूपण. गेली 4 दिवस अखंडत्वावर सांगितलं. भिक्षेतून अखंडत्व कसं सांभाळायचं हे आज सांगणं सुरू झालंय. म्हणजे भिक्षा पण आहे, त्यात अखंड ध्यान पण आहे, त्यात अखंड नाम पण आहे. आणि ही प्रतिष्ठा भिक्षेला समर्थांनी दिली. समर्थ रामदास स्वामी केवढं मोठं कार्य केलं आहे. आमच्या सामान्य लोकांसाठी त्यांनी ही भिक्षा दिलेली आहे. मग आम्ही रोज भिक्षा ग्रहण केली पाहिजे. बुफे मध्ये सुद्धा भिक्षाच ग्रहण केली पाहिजे. पत्रावळीवर घेतली म्हणजे भिक्षा होते आणि भांड्यामध्ये घेतली म्हणजे भिक्षा होते, हातावर घेतली म्हणजे भिक्षा होते, असं कधीही नाही. स्वादाच्या अपेक्षेशिवाय आणि संग्रहाच्या संकल्पाशिवाय घेतलेली जी, त्याला भिक्षा असं म्हणतात. तुम्ही म्हणाल संग्रहाचा संकल्प आम्ही कुठे करतोय? पोटामध्ये गरजेपेक्षा जास्त भरून ठेवणे हा संग्रह आहे. ही जी बाजूची या ठिकाणी मसल्स आहे ना पोटाच्या, अब्डोमिनल मसल्स असतात या साईडच्या, त्या अशा मोठ्या मोठ्या होत जातात, जाडजाड होत जातात आणि त्याला वळ्या पडतात. गरजेपेक्षा जास्त जेवण केल्यामुळे फॅटी मॅटर त्या ठिकाणी
जमा होत असत. म्हणून जेवण आपल्याला हवं त्यापेक्षा कमी करायचं. म्हणून शब्द वापरलाय सावकाश. अवकाश शब्दाचा अर्थ जागा ठेवून, अवकाश शब्दाचा अर्थ स्पेस असा होतो, जागा ठेवणे असा होतो. सावकाश जेवा याचा अर्थ पोटामध्ये जागा ठेवून जेवा, रिकामी जागा पोटामध्ये शिल्लक राहील असं जेवा. आम्ही सावकाश जेवा या शब्दाचा अर्थ हळूहळू आणि खूप जेवा असा घेतो. पहा, मराठी शब्द आहे आणि ही फोड आहे याची. सावकाश मध्ये खूप जेवा असा अर्थ कुठे आहे मला सांगून द्यायचं. सावकाश जेव्हा म्हटल्यावर आपण हो हो म्हणतो, फार आनंद होतो आपल्याला त्या माणसाने असं म्हटल्यावर. अरे, त्यांनी तुम्हाला पोटामध्ये जागा ठेवून जेवा असं म्हटलंय आणि तुम्ही श्वास घ्यायलाही जागा राहणार नाही असं पोट भरताय. हे सावकाश जेवण नव्हे, हे प्राण्यांचं जेवण आहे. म्हणून संग्रह करू नका असं समर्थांनी या ठिकाणी सांगितलं आहे. आणि म्हणून खाद्य पदार्थाचा संग्रह आपल्या पोटामध्ये सुद्धा करायचा नाही. मोठ्या श्रीमंताकडे बफे खाल्ल्यानंतर आता संध्याकाळी भूक नाही असं बफे करायचा नाही. संध्याकाळी जेवायला जायचंय तर सकाळी लाईट घेऊ म्हणजे संध्याकाळी छान जेवण जाईल असं लाईट सकाळी जेवायचं नाही. रोजच्या सारखं जेवण असलं पाहिजे. तिथून संध्याकाळी आपल्याला घरी जेवायचं असेल तर रोज जेवढं जेवतो तेवढं आपल्याला जेवण करता आलं पाहिजे. भिक्षा घेण्याचे रस्ते सांगतोय. गृहस्थाश्रमाने गृहस्थाश्रमामध्ये कशी भिक्षा घेतली, ही भिक्षा आहे हो, हा भिक्षेचा प्रकार आहे. आता जो भिक्षा सेवन करतो तो ब्राह्मण, आणि मग त्याचं भिक्षा हे व्रत चालवल्या गेलं पाहिजे. तर आपण बाहेर जाऊन भिक्षा मागत नाही. अहंकाराचा नायनाट करण्याची भिक्षा ही सर्वोत्तम व्यवस्था आहे. श्री गुरु चरणांच्या सेवा ही अहंकाराचा नायनाट करते. ग्रंथ वाचून सुद्धा माणूस मोक्ष मिळवू शकत नाही, ते गुरुचरणातून होत. आणि अहंकार लयाशिवाय मोक्ष प्राप्ती नाही. अहंकार लयाचं सर्वोत्तम दुसरं कोणतं साधन असेल गुरुचरण सेवे व्यतिरिक्त, ते भिक्षा आहे. मी अमुक आहे, मी तमुक आहे, माझ्या ओळखीच्या माणसांमध्ये मी भिक्षा मागतोय, मला लाज वाटते आहे. चुकला तू. संन्यास दीक्षा घेण्यापूर्वी, दंडीधारी संन्यासाबद्दल बोलतोय, दंडीधारी संन्यासाला संन्यास दीक्षा घेण्यापूर्वी स्वतःच्या पत्नी समोर जाऊन भिक्षा मागावी लागते. आणि माते मला भिक्षा दे असं म्हणावं लागतं. आई म्हणावं लागतं. आई म्हणून आईकडून दीक्षा घ्यावी लागते. पत्नीची आज्ञा घ्यावी लागते की तुझ्या संन्यास धर्मासाठी मी अनुकूल आहे. आणि तिने भिक्षा दिल्यानंतर मग गावात भिक्षा मागायची असते आणि त्यानंतर पुन्हा त्या गावात यायचं नसतं. आणि कुठल्याही गावामध्ये 3 दिवसाच्या वर राहायचं नसतं. दंडीधारी संन्यासाबद्दल बोलतो मी, अदंडीधारी संन्यासाबद्दल बोलत नाही. स्वामी लोकनाथ तीर्थ यांचा संन्यास बघा, जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी प्रस्थापिलेला संन्यास बघा. आजच्या काळात स्वामी लोकनाथ तीर्थ, गुळवणी महाराजांचे गुरु, जो अशा भिक्षेवर जगतो तो ब्राह्मणच आहे. खरा ब्राह्मण तो आहे. हा जातीवाचक शब्द नसून ब्राह्मण हा ब्रह्मवाचक शब्द आहे. ज्यांनी आपल्या अहंकाराचा संपूर्ण विमोड केला आणि भगवंताच्या चरणामृताचं अखंड ध्यान आणि नाम केलं तो ब्राह्मण. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा. पहिले मला ब्राह्मण म्हणून सिद्ध करून घेतला पाहिजे. जातीवाचक शब्द नाही, नाही आणि नाही. हा ब्रह्मवाचक शब्द आहे. ब्रह्मण चरती ती ब्राह्मण.
जो ब्रह्मस्वरूपामध्ये अखंड विचरण करतो त्याला ब्राह्मण म्हणतात. सोपं नाही हो स्वतःला नावाचं ब्राह्मण म्हणून घेणं. ब्राह्मण या लेवल मध्ये राहणं, ब्राह्मण या लेबल मध्ये राहण्यापेक्षा ब्राह्मण्यत्वाच्या लेवल मध्ये राहावं. ती पातळी घसरू देऊ नये. आणि ती पातळी निरपेक्ष भिक्षान्न सेवन करण्याची आहे. अखंडत्वाने भगवंताच्या ध्यानात आणि नामात राहण्याची आहे. याला ब्राह्मण्यत्वाने भिक्षान्न सेवन करणं असं. भिक्षा सर्वोत्तम साधना आहे, सर्वश्रेष्ठ साधना आहे. म्हणून सतत एका जागी जर भिक्षा मागितली तर महंताचं महंतत्व कमी होणं. म्हणून भिक्षेला प्रतिष्ठा राहिली पाहिजे. म्हणून नव्या नव्या प्रदेशात कायम भिक्षा मागितली पाहिजे. 3 दिवसाच्या वर एका ठिकाणी मागू नये. हा संन्यास दंडीधारी संन्यासाचा नियम आहे. समर्थांनी त्यांच्या ओवीत सुद्धा या प्रकारे सांगून ठेवला आहे. सतत नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरीत भिक्षा मागता बरवे लाघ्यवाणे. एकाच एका घरी रोज रोज मागायला जाऊ नका, लाचारी दिसेल. ज्या 5 घरी भिक्षा मागितली त्या घरी त्या गावात पुन्हा राहिलेल्या 2 दिवसात जायचं नसतं. त्यांनी चांगली भिक्षा घातली तरीही जायचं नसतं. समर्थ म्हणतात अखंड भिक्षेचा अभ्यास तया वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रयी. त्याला सगळं जग आपलं वाटतं. जग केव्हा आपलं वाटतं माहितीये? आपण जगाचे झालो की जग आपलं होतं. पहिल्यांदा आपण जगाचं व्हावं लागतं. म्हणजे काय हो? माऊलीने म्हटलंय, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. किती घर झाले माऊलीचे. एवढे सगळे आपल्या सगळ्यांची घर, संपूर्ण जगातली सगळी घर माऊलीची झाली. तुम्ही भारतापुरता विचार करा, हरकत नाही, तेवढी माऊलीची झाली. महाराष्ट्रापुरता विचार करा, तेवढी घरं माऊलीची झाली असं समजूया. विश्व शब्दाचा आपण अगदी मर्यादित अर्थ घेतला, मराठी भाषा आहे म्हणून, तर महाराष्ट्रापुरता तरी सगळी घरं माझी आहे. आपण करून पहा. त्यांनी माझं घर माझेपणातून पहिल्यांदा काढलं आणि मग सगळ्यांची घरं त्यांची घरं झाली. आधी आपल्या घराला सगळ्यांचं घर करा, मग सगळ्यांची घर आपोआप आपली. माझं घर ते माझंच घर आणि तुझं घर तेही माझंच घर, असं विश्वाची माझे घर नाहीये. माझं घर ते तुझं घर. आता हे तुझ्यासाठी उघड आहे. मी आता या घरात पुन्हा प्रवेश करणार नाही. माझं घर तुमच्यासाठी आहे. अत्यंत धार्मिक राजा रामदेव राय हा राजा असताना माऊलीच्या काळात माऊलीने एक शब्द जरी म्हटला असला तरीही माऊलींना राहण्यासाठी उत्तम व्यवस्था राजा रामदेव रायाने केली असती. पण असं असताना सुद्धा काही चिंता करू नका. कोणी अनम्यूट असेल तर मला म्यूट करता येतं ताबडतोब. केलाय बघा. राजा रामदेव राय सर्व संन्यासी आणि साधू संतांची नेहमी पूजा करत असत, तरी माऊली त्यांच्याकडे गेली नाही. आणि माऊलींनी आपल्या समाधीसाठी सुद्धा शिव मंदिराच्या खाली जागा ठेवली.
स्वतःची जागा सुद्धा केली नाही. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. भिक्षेचं वैभव आहे होय. सगळं जग आपलं. तुम्हाला वाटत असेल तुम्ही त्यांना थोडं मागताय, तुम्ही त्यांना थोडं नाही मागत, ते आपल्याला देतात. दाता एक राम, भिकारी सारी दुनिया. हरीर दाता हरीर भोगता, हरी अन्नम प्रजापते हे. हरीर विप्र शरीर असतो, भुंगते भोजयते हरी. ही विचारसरणी जो आहे ज्याच्याजवळ, तो विप्र, तो ब्राह्मण. विप्र शब्दाचा अर्थ ब्राह्मण असा. हरीर विप्र शरीर असतो, या ठिकाणी ब्राह्मणाची मोक्ष दीक्षा. ब्रह्मणी चरती ती ब्राह्मणा. म्हणून हा इथे विप्र म्हणून वापरलेला शब्द, इथे ब्राह्मण म्हणून वापरलेला शब्द हा ब्रह्मणी चरती आहे, जातीवाचक नाही. म्हणून कुणीही अशा पद्धतीने वागेल तो ब्राह्मण आहे, लक्षात ठेवा. मग तो फॉरेनर का असे ना. चिडचिड होता कामा नये. भिक्षेकऱ्याला समर्थांनी सांगितलेली कितीतरी पथ्य आहेत, लक्षात घ्या. आणि या पथ्यामध्ये समर्थांनी भिक्षेचा महिमा प्रस्थापित केलाय, भिक्षेचं महानत्व प्रस्थापित केलं. आणि आपल्यासारखा सामान्य माणूस, संसारी माणूस, गृहस्थाश्रमी माणूस रोज भिक्षा घेऊ शकतो, अशी व्यवस्था केलेली आहे. आजपासून, आज माझ्या प्रवचनापासून सगळ्यांनी आपापल्या घरी भिक्षान्न जेवण करावं, स्वादेन्न जेवण करू नये. म्हणजे पुन्हा काय, मग तुमच्या घरी बटाटे वडे आणि श्रीखंड केलं असेल तर ते खायचं नाही, असा त्याचा अर्थ नाही. ती तुम्हाला मिळालेली भिक्षा आहे, आवडीने खा, तुटून खाऊ नका, ओरबडून खाऊ नका. पुढच्यासाठी राहणार नसेल तर माझं ते जेवण मग बघा आई कसं वाढते आपल्याला. अरे पुष्कळ आहे म्हणते, तो बाळ जेवतच राहतो, भरपूर जेवत राहतो, तिच्यासाठी शिल्लक नाही राहत, पण ती सांगत नाही माझ्यासाठी नाही म्हणून. ती आहेच म्हणते. आणि पोराचं पोट भरेपर्यंत त्याला गोडधोड वाढते, छान आवडलेलं त्याला वाढून देते. तिच्यासाठी एकही घास शिल्लक राहिला नसतो, तरीही उरलेल्या अन्नात ती आनंदाने जेवते. आई आहे ती. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, सद्गुरु माता आहे. या जगामध्ये मातेचं सार्वभौमत्व, मातेचं श्रेष्ठत्व सद्गुरूंच्या रूपात आहे. म्हणून ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतात. समर्थ आपली आई आहे. कुपुत्रो जायेत क्वचितपि कुमाता न भवती, शंकराचार्य म्हणतात. आपल्या आईच्या मृत्यूच्या समयी दर्शन द्यायला आले हो, वायू मार्गाने आई समोर आले. श्रिष्टो विष्णू चिरचर वपुर्वेद विषयो धियाम साक्षी सूर्य. हे कृष्णाष्टक आईसाठी रचलं आहे शंकराचार्यांनी. आणि हे कृष्णाष्टक आचार्य आई समोर म्हणत असताना साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. त्यांनी शंकराचार्यांच्या मातेला दर्शन दिलं आहे. आणि आईने संन्यासाच्या वेळेला अट घातली होती की मी तुला संन्यासाला जाऊ देते, पण अट एक आहे. मगरीने पाय पकडला होता वगैरे, त्यानंतर सुद्धा तेवढी अट घातली. जाताना आई रडायला लागली, म्हणून मला कृष्ण दर्शन करून देण्याचं वचन दे. प्रत्यक्ष शंकराचे अवतार शंकराचार्य, आपले श्री गुरु भगवान श्रीकृष्ण यांचं दर्शन करून देणार नाही असं कसं शक्य आहे. त्यांच्या शब्दाने प्रत्यक्ष विष्णू येणारच त्या.
शिवस्य हृदयं विष्णुः विष्णुस्य हृदयं शिवः एवं शिवमयं विष्णुः रेवः विष्णुमया शिवः. संध्येमधला श्लोक आहे हा प्रातःसंध्येतला. शिव आणि विष्णू हे एकमेकांचे गुण आहेत आणि ते एकमेकाशी अद्वय आहेत. म्हणजे शिवच विष्णू आहे आणि विष्णूच शिव आहे. आपल्याकडे अद्वैतातून उपासनेसाठी द्वैत मांडलाय, पण द्वैतातून अद्वैतातच प्रवेश करण्याची व्यवस्था आहे, लक्षात ठेवा. मातेकडे प्रथम भिक्षा मागायला गेले तेव्हा आईने अट टाकली शंकराचार्यांसमोर की मला कृष्णाचं दर्शन झालं पाहिजे. आणि हे कृष्णाष्टक आचार्यांनी म्हटलं. आईंना भगवान श्रीकृष्णांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं. नंतर माता गत प्राण झाली. अखंड भिक्षेचा अभ्यास. आता हा अखंड शब्द ध्यान आणि नामाला लावलेला इथे भिक्षेसाठी पण समर्थांनी वापरला. म्हणजे भिक्षा ही नाम आणि ध्याना इतकी श्रेष्ठ आहे म्हणून अखंड केली पाहिजे. मग आता पाणी पित असताना सुद्धा अखंड, श्वास घेत असताना सुद्धा अखंड. म्हणजे चिंतन त्याचं आणि श्वास माझा. पाणी त्याने दिलेलं पण आठवण त्याची. पाणी शरीरासाठी. भिक्षांना पार्वतीने वाढलाय म्हणजे शंकराचं चिंतन, भगवतीचं चिंतन. आणि मग भिक्षांना हे स्वाधीन राहत नाही. ती लालायित होणारी, लळलळ करणारी, गाळ सोडणारी जीभ पक्वान्नासमोर लाचार होत नाही. भिक्षांना मिळाल्यानंतर ही सवय झाली की जिभेची लाचारी संपते. जीभ दोन ठिकाणी लाचार आहे. एक पक्वान्नासमोर लाचार आहे आणि एक मोठेपणासमोर लाचार आहे. आपल्या मोठेपणा मिळावा म्हणून ती स्वतःच इतकं कोण कौतुक करते. आणि कोणी आपला अपमान केला तर त्याला एवढं जास्त डिवचते. या दोनही गोष्टी जिभेच्या लाचारी स्वादाची आणि लाचारी अहंकाराची भिक्षेनी जाते. हो, भिक्षेनी जाते. भिक्षान्न सर्व श्रेष्ठ अन्न आहे म्हणून आजपासून आपल्या घरी भिक्षान्न सेवन करा एवढी मी तुम्हाला विनंती करतो. जे तुम्हाला मिळेल पोटभर जेवा. पोटाच्या वर खाऊ नका. कमी जेवण्याची गरज नाही. पण भिक्षान्न जेवा. स्वादाबद्दल कुरकुर करू नका किंवा स्तुती पण करू नका. छान झालं असं म्हणा. हे इतकं मस्त झालं की त्यांच्याकडे सुद्धा असं नव्हतं झालं, यांच्याकडे असं झालं होतं असं नका बोलू. छान, उत्तम, आनंद आहे. छान स्वयंपाक झाला. असं भिक्षांना आजपासून आपल्याच घरामध्ये रोज सेवन करा. आई पार्वती मला वाढते आहे आणि ते मी जेवतो आहे. कशी मजा येईल जेवणाची बघा. नुसती मजा येत नाही. आपल्या घरचे लोक काही दिवसामध्ये अतिशय प्रसन्न असतात. आपल्याला वाढत असताना त्यांना निरतिशय आनंद होतो की हे आपण केलेला स्वयंपाक आनंदाने जेवतात. जेवून बघा. पण 4 दिवसात लगेच म्हणू नका तुम्हाला आनंद दिसत नाही. 4 वर्ष जाऊ द्या. 4 वर्ष अगदी आनंदाने बिना कुरकुरीने सगळं जेवा. माता पार्वतीने दिलेला प्रसाद, प्रसादात तक्रार नसते. कमी वाढला, जास्त वाढला, तिखट झाला, कमी, तक्रार नसते. याला अमृत प्राशन असं म्हणतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात तेने केले अमृत प्राशन प्रतिदिनी. आजपासून आपण रोज प्रसाद घेऊ, रोज भिक्षान्न घेऊ, रोज अमृत प्राशन करूया. एवढं या समासापासून शिकायला काही हरकत आहे. एवढी समर्थांची शिकवण अंगी बाळण्यासाठी काही कठीण सांगितलंय का तुम्हाला? सोळं नेसून जेवा वगैरे असं काही सांगितलंय का? असं काही सांगितलंय? शाकाहार करायचा आहे आणि तोही लाचारीने नाही, भिक्षान्न म्हणून उमदेपणाने खा.
प्राणी चरायला जातात बाहेर, कुठे हिरवं चरण मिळेल असा विचार असतो. पण राजाचा घोडा त्याच्या समोर हिरवगार ताजं गवत असतं, त्याला गवत खाण्यासाठी पायपीट नाही करावी लागत, कारण तो राजाला घेऊन जात आहे. आम्ही जर अखंड ब्रह्मस्मरण करत असू, ब्रह्मचिंतन करत असू, तर माता पार्वती आमची सगळी काळजी घेते, काही कमी पडत करू शकत. म्हणून आचार्यांनी एक शब्द पुढे वापरलाय, प्रारब्धम त्विह भुज्यताम, तू इह भुज्यताम. तुला तुझ्याच प्रारब्धाने मिळणार आहे, चिंता करू नकोस, आणि काही कमी मिळणार. भिक्षान्न खाऊन तर बघ, अखंडत्वाशी जोडणं सहज शक्य आहे. म्हणून अखंड भिक्षेचा अभ्यास, हा अभ्यास मला अखंड करायचा आहे. आजच्या जेवणापासून आपण याचा प्रारंभ करू, मग पाणी पिण्यापासून प्रारंभ करू, श्वास घेण्यापासून प्रारंभ करू, तेव्हा आपण अखंडत्वात जाऊ. नुसतं जेवण्यामध्ये 2 वेळा जाऊ, मग पाणी पिण्यामध्ये 5-10 वेळा जाऊ, श्वास घेण्यामध्ये सारखं जाऊ. शुद्ध हवा, हवेमधला असलेला प्राणवायू कोणी दिलाय हो? आपण प्राणवायू घेऊ शकतो का हो? खरी माता भगवती पार्वती आई अन्नपूर्णाच आहे, लक्षात ठेवा. बालकाला जन्म दिल्यानंतर दुग्ध प्राशनापूर्वी पहिला ऑक्सिजन माता अन्नपूर्णा देते. प्राणवायू श्वास घेतला तरच मातेचं दूध पिता येणार. श्वास न घेता ते मूल जिवंतच राहू शकत नाही. म्हणून पहिला प्राणवायूचा घास माता अन्नपूर्णेने पुरवला आहे. मग जेवत असताना मिळालेली भिक्षा, श्वास घेत असताना मिळालेला स्वच्छ प्रदूषण विरहित प्राणवायू भिक्षा, मिळालेलं स्वच्छ पाणी भिक्षा, मिळालेला स्वच्छ श्वास भिक्षा. अखंडत्व, 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 खंडाखंडातून अखंडत्व. जेवताना सकाळ संध्याकाळ जेवतोय, 2 वेळाच्या वेळेत अखंडत्व सांभाळलं. मग पाणी प्यायला लागलोय, मग 2 वेळानी हे 5-7 वेळा, 8-10 वेळा अखंडत्व झालं. आता श्वास घ्यायला लागलो, 24 तास अखंडत्व झालं. निद्रेच्या पूर्वीचा श्वास जर मी नामात घेत असेल आणि जाग आल्यानंतरचा पहिला श्वास जर मी नामामध्ये घेत असेल, तर झोपेतले सगळे श्वास नामामध्येच आहे असं शास्त्र सांगतं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा श्वासोश्वासे सविश्वासे नामम स्मर दिने दिने. को विश्वासः पुनर्श्वासः आगमिष्यति वानवा. म्हणून ही भिक्षा अन्नाची, पाण्याची, श्वासाची, रोज सेवन केलेलं शरीरासाठी सगळं काही हे भिक्षान्न असावं, हे ब्रह्मचिंतनात असावं, हे ब्रह्मस्मरणात असावं, हे अखंड आनंद रूपतेत असावं. एवढी प्रार्थना आपल्यापाशी करतो. आपण जो प्रयत्न कराल तर समर्थ आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही, कारण ते तत्काळ मदत कर, ते मदत करण्यासाठी उत्सुक असतात. गुरु शिष्यावर कायम कृपा करण्यासाठी असतो, शिष्याची झोळी मजबूत होण्यासाठी आतुरतेने सद्गुरु वाट बघत असतात. आजपासून एवढा प्रयत्न आपण सगळे करू. समर्थ रामदास स्वामी आणि माझे सद्गुरु डॉक्टर काका यासाठी, आपल्या साफल्यासाठी आपल्याला पूर्ण सामर्थ्य प्रदान करतील व आशीर्वाद देतील, एवढी विनंती करतो आणि माझं आजचं विवेचन थांबवतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी. योगिताताई, रामकृष्ण हरी माऊली. वासंतीताई, रामकृष्ण हरी. योगिताताई किंवा जय श्री लोचनताई, ताई, रामकृष्ण 13 वेळा हरी. नाम, 13 वेळा नाम घ्या. लोचनताई लोचनताई घ्या.
श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय जय रघुवीर समर्थ. उर्वरित निरूपण उद्या सकाळी 6 ते 7 या वेळेत होईल. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार सगळ्यांना. जय 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 रघुवीर नमस्कार. समर्थ जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर जय 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 रघुवीर जय समर्थ. रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ जय श्री जय जय रघुवीर समर्थ. जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम. जय 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 रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर जय जय समर्थ रघुवीर समर्थ. श्री राम काका. जय जय रघुवीर समर्थ.